नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वास्तु समाधानमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला मास्टर बेडरूमसाठी काही सोपे वास्तु उपाय सांगणार आहे. माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की मास्टर बेडरूम हे नैऋत्य दिशेला असावे. जर तुमचे मास्टर बेडरूम तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला नसेल तर मुख्य पुरुष सदस्याची मानसिक शक्ती आणि निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जर तुमचे मास्टर बेडरूम नैऋत्य दिशेला नसेल तर काय दोष निर्माण होतात आणि मास्टर बेडरूमसाठी वास्तु उपाय. चला तर मग जाणून घेऊयात, तुमचे मास्टर बेडरूम नैऋत्य दिशेला नसेल तर काय दोष निर्माण होतात. ईशान्य दिशेला जलतत्व असते. जर मास्टर बेडरूम ईशान्य दिशेला असेल तर जलतत्वाच्या प्रभावामुळे कुटुंब प्रमुखाच्या जीवनात आणि नातेसंबंधात स्थिरता कमी असते. त्यांच्या कठोर परिश्रमाच्या तुलनेत त्यांना खूपच कमी यश मिळते किंवा इतरांना स्वतःऐवजी त्यांच्या कष्टाचा फायदा मिळतो. या सर्वांमुळे आर्थिक समस्या आणि आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. वास्तुपुरुषाचे डोके ईशान्य दिशेला असते आणि जर मास्टर बेडरूम या दिशेला असेल तर या भागात जडपणा निर्माण होतो, ज्यामुळे घरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण होते. आग्नेय दिशेला अग्निघटक असते. जर मास्टर बेडरूम आग्नेय दिशेला असेल तर अग्नितत्वाच्या प्रभावामुळे नवरा बायकोमध्ये गैरसमज आणि सतत वाद होऊ शकतात किंवा हे नवरा बायको नेहमीच रागावलेले किंवा चिडलेले असतात आणि कधीकधी यामुळे नवरा बायको वेगळे होऊ शकतात. वायव्य दिशेला वायुतत्व असते. जर मास्टर बेडरूम वायव्य दिशेला असेल तर वायुतत्वाच्या प्रभावामुळे कुटुंब प्रमुखाला निर्णय घेण्यास बराच वेळ लागतो. त्यांचे विचार स्थिर नसतात आणि सतत बदलत असतात. कुटुंब प्रमुखाकडे खूप योजना आणि कल्पना असतात, पण तो त्या अंमलात आणू शकत नाही कारण तो कोणत्याही गोष्टीवर निर्णय घेऊ शकत नाही. मास्टर बेडरूम हे कधीही ब्रह्मस्थानात नसावे, कारण ब्रह्मस्थान हे घरातील सर्व ऊर्जेच्या प्रवाहाचे केंद्र आहे. बेडरूम ही विश्रांती घेण्याची जागा आहे आणि बेडरूममध्ये इतकी ऊर्जा असणे चांगले नाही. चला आता जाणून घेऊयात मास्टर बेडरूमसाठी काही वास्तु उपाय. जर तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला बेडरूम असेल तर कुटुंब प्रमुखांनी नैऋत्य दिशेच्या बेडरूममध्ये राहायला जावे. हा 100% उपाय आहे यावर. जर तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला बेडरूम नसेल, तिथे बैठकीची खोली किंवा स्वयंपाकघर असेल तर कुटुंब प्रमुखाने रात्री किमान या खोलीत झोपावे. कधीकधी अचानक नैऋत्य दिशेला जाऊन झोपल्याने काही समस्या होऊ शकतात. म्हणून पहिल्या आठवड्यात तुम्ही फक्त 1 दिवस नैऋत्य दिशेच्या रूममध्ये झोपावे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 2 दिवस, त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात 3 दिवस आणि असेच पुढेही झोपावे. जर तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला कट एरिया असेल किंवा या दिशेला शौचालय किंवा बाथरूम असेल आणि जर तुमच्या घराच्या पश्चिम किंवा दक्षिण दिशेला कोणतीही रूम असेल तर कुटुंबप्रमुख या दिशेच्या बेडरूममध्ये राहू शकतात. येथे पलंग नैऋत्य दिशेला ठेवून नवरा बायकोनी नैऋत्य दिशेला झोपावे. जर हे उपाय करणे तुम्हाला शक्य नसेल तर पिरामिडच्या मदतीने तुमच्या घराच्या दक्षिण आणि नैऋत्य दिशेच्या ऊर्जेला मास्टर बेडरूममध्ये तुम्ही पाठवू शकता. येथे तुम्ही तुमच्या घराच्या प्रत्येक खोलीच्या दक्षिण आणि नैऋत्य दिशेला प्रत्येकी 1 पिरामिड लावा. हे उपाय तुम्हाला काही प्रमाणातच मदत करू शकतील. या उपायासाठी तुम्हाला वास्तुकौशल्य देखील आवश्यक आहे, तर तुम्ही तुमच्या स्थानिक वास्तुतज्ञांची मदत घेऊ शकता. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून या उपयुक्त माहितीचा फायदा सर्वांना होईल. तसेच काही शंका किंवा काही प्रश्न असल्यास कमेंटद्वारे विचारा. तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग.